मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हनीमूनसाठी माथेरानला गेलेल्या अर्जुनचा जीव वाचवत सायली आता अर्जुनला मरणाच्या दारातून परत आणणार आहे आणि त्याचमुळे सायली आणि अर्जुनमधील जवळीक आणखीनच वाढणार आहे. ते कसं काय ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं सायली आणि अर्जुन हनीमूनसाठी माथेरानला आलेले असतात. तेव्हा मूर्ख प्रिया आणि अस्मितासुद्धा त्यांचा पाठलाग करत रूप बदलवून माथेरानमध्ये पोचलेले असतात. कारण अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे सत्य नेमके काय आहे हे सत्य त्या दोघींनाही जाणून घ्यायचं असतं. परंतु हुशार सायली ही बहुरूपी बनून आलेल्या प्रिया आणि अस्मिताला ओळखते आणि त्या दोघींनाही चांगलीच अद्दल घडवण्याचं ठरवते. त्यानंतर ज्या हॉटेलमध्ये सायली अर्जुन थांबलेले असतात त्याच हॉटेलमध्ये अस्मिता आणि प्रिया थांबतात. त्या हॉटेलच्या मॅनेजरने सर्वांच्या मनोरंजनासाठी एक मॅजिक खेळ ठेवलेला असतो. तेव्हा सायली स्वतः जादूगाराचे रूप घेऊन समोर येते. त्या मॅजिक शोमध्ये सर्वांसमोर प्रिया आणि अस्मिताची ती चांगलीच चिरवते. त्यानंतर प्रियाच्या लक्षात येतं की ही जादूगार म्हणजे सायलीच आहे. तेव्हा प्रिया लगेच सायलीच्या समोर येते आणि तिला म्हणते की मला तुझं सत्य समजलं आहे व लगेच सायलीच्या तोंडावरील ती दाढी काढून टाकते. तर सायलीला मोठा धक्काच बसतो. ती चिडूनच प्रियाला म्हणते, मग आता तू सुद्धा हे फेक पंजाबी बोलणं बंद कर, कारण मलाही तुझं सत्य समजलं आहे. म्हणून ती प्रियाच्या डोक्यावरील पगडी बाजूला काढून फेकते. तर प्रियाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा प्रिया म्हणते, एवढंच जर तुला खोटं बोलण्याचा राग येतो ना, मग तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचे सत्य काय आहे ते पण आम्हाला एकदा खरं सांगून टाक. त्यावर सायली मोठ्यानेच ओरडत म्हणते, सत्य हेच आहे की माझं आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही हनीमूनसाठीच इथे आलो आहे. त्यावर प्रिया विचारते, मग एका वर्षानंतर नक्की काय होणार आहे? एका वर्षासाठीच तुम्ही हे लग्न केलंत का? त्यावर प्रिया सांगते की एका वर्षानंतर मी बाहेर शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे. तेव्हा प्रिया विचारते, तू मधुभाऊंच्या केससाठी अर्जुनला फसवलंस ना? तेव्हा ते ऐकून प्रिया खूप चिडते. ती म्हणते, फसवी तर तू आहेस प्रिया, तूच मधुभाऊंना मुद्दाम या केसमध्ये अडकवलंस. अर्जुन तर फक्त आणि फक्त त्यांचं वकील होण्याचं आणि नवरा होण्याचं कर्तव्य पूर्ण करत आहेत. जे सत्य आहे त्याचा स्वीकार कर तू. अर्जुन सरांचा भूतकाळ आहेस तू, मी त्यांचा वर्तमान काळ आणि भविष्यकाळ आहे हे लक्षात ठेव. अर्जुन सरांचं तुझ्यावर प्रेम नाही आहे, ते फक्त माझ्यावर प्रेम करतात हे तू लक्षात ठेव. त्यावर प्रिया विचारते, मग तुम्ही वेगवेगळ्या अंथरुणावर का झोपता? खरं सांग, नक्की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा अर्जुन माझा नवरा आणि मी त्यांची बायको आहे. आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे हेच सत्य आहे, असं म्हणत सायली लगेच तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अंघोळ करून बाहेर येते. परंतु सायलीला तिच्या ब्लाऊजची नॉट नीट बांधता येत नसते. त्यामुळे सायली वैतागते. ते पाहून अर्जुन विचारतो, मिस सायली, मी ती नॉट बांधून देऊ का? तेव्हा सायली खूप लाजत असते. त्यानंतर सायली स्वतःच्या हाताने अर्जुनचे डोळे बंद करून घेते. तर अर्जुन हा सायलीच्या ब्लाऊजची नॉट बांधत असतो. दोघांमध्येही रोमांस होत असतो. तर दुसरीकडे प्रिया एका वेटरला सायली अर्जुनचा फोटो दाखवत सांगत असते की हे दोघेजण जेव्हा बाहेर येतील ना, मग मी लाईट्स ऑफ करून टाकेन. मग या बाईला तुम्ही या फ्रीजरमध्ये बंद करून ठेवायचं आहे. त्यावर तो वेटरसुद्धा होकार देतो. तर प्रिया त्याला काही पैसे देते. तर दुसरीकडे कल्पनाला खूप अस्वस्थ वाटत असतं. म्हणून कल्पना देवाकडे प्रार्थना करत असते की काहीही अनर्थ घडू देऊ नकोस. नेहमी माझ्या अर्जुन आणि सायलीच्या पाठीशी उभा राहा. जर त्यांच्यावर काही संकट आलं तर त्या संकटातून माझ्या मुलांना सुखरूपपणे बाहेर काढ. ही एका आईची तुला विनंती आहे. तर इकडे अर्जुन बाहेर सायलीचीच वाट पाहत असतो. तर सायली ही खूप छान तयार होऊन बाहेर येते. तेव्हा अर्जुन सायलीकडे एकटक पाहतच राहतो आणि मनाशीच म्हणत असतो, आज तर मिस सायली एकदम काटाकीर दिसत आहे. त्यांना कुणाचीच नजर लागायला नको. तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक सायलीच्या सौंदर्याचं कौतुक करत असतात.
तेव्हा बोलता बोलता अर्जुन पुन्हा एकदा सायली व त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरिएजबद्दल आठवण करून देतो. ते पाहून सायली खूप चिडते आणि तुम्हीच एकटे डिनर डेटला जा असं म्हणत ती लगेच आतमध्ये निघून येते. अर्जुन एकटाच डिनरसाठी आलेला असतो. त्याला पाहून आता प्लॅनप्रमाणे प्रिया लगेच लाईट बंद करते. तेव्हा सायली समजून तो वेटर अर्जुनच्या अंगावर चादर टाकून त्यालाच फ्रीजमध्ये बंद करून ठेवतो. तर अर्जुनला खूप त्रास होत असतो. अर्जुन वाचवा असं मोठमोठ्याने ओढत असतो कारण त्याचा श्वास गुदमरत असतो. तर इकडे देवासमोरील दिवा विझतो. आता मोठा अपशकुन झाला म्हणून कल्पना खूप रडू लागते आणि माझ्या अर्जुन सायलीला वाचव अशी देवाकडे ती प्रार्थना करत असते. तर इकडे अर्जुनला फ्रीजमध्ये खूप थंडी वाजत असते. तो सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तिथे नेटवर्क नसतं. तर इकडे सायली मरणार म्हणून प्रिया खूपच खुश होते कारण तिला अजूनही माहिती नसतं की सायलीच्या जागी अर्जुनच त्या फ्रीजमध्ये अडकला आहे म्हणून. त्याच वेळेला आता प्रियाला रविराजचा फोन येतो. प्रिया फोनवर बोलत असतानाच समोरून सायली तिथे येते. तर सायलीला समोर पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच हादरते. ही इथे कशी असं ती मोठ्यानेच ओरडते. ती म्हणते सायली तू इथे, तर मग तिथे कोण आहे? तेव्हा सायलीला धक्का बसतो. ती विचारते प्रिया मी इथे म्हणजे तू पुन्हा काही नाटक तर केलं नाहीस ना? तेव्हा प्रिया घाबरूनच तेथून पळून जाते. सायली विचार करते ही प्रिया काय विचित्र बोलत होती आणि मला बघून अशी घाबरली का असेल? अर्जुन सर कुठल्या संकटात तर नसतील ना? म्हणून आता सायली घाबरते आणि ती अर्जुनचा शोध घेऊ लागते. इकडे अर्जुनचा श्वास कोंडल्याने तो फ्रीजरमध्येच बेशुद्ध होऊन पडलेला असतो. तर इकडे दिवा विझला म्हणून कल्पना खूप रडत असते. तेव्हा अश्विन तिला शांत करतो आणि अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु अर्जुनचा फोन मात्र बंद असतो. तर इकडे कल्पनाला चक्कर येऊ लागते. ती म्हणत असते की मला असं वाटतं की नक्कीच काहीतरी मोठं वादळ येणार आहे. तर इकडे सायली हॉटेलमध्ये सगळीकडे अर्जुनची विचारपूस करत असते. त्याचा शोध घेत असते परंतु अर्जुन तिला कुठेही सापडत नसतो. तर सायली खूप घाबरते. तर दुसरीकडे कल्पनाच्या सांगण्यावरून अश्विन हा प्रियाच्या फोनचे लोकेशन ट्रेस करतो. तेव्हा प्रिया ही राजस्थानला गेली नसून ती तर माथेरानला गेल्याचं सत्य आता अश्विन हा पूर्णाजी, रविराज आणि कल्पनासमोर आणतो. तर सर्वांनाच आता प्रियाच्या खोटेपणाचा खूप राग येत असतो. तेव्हा कल्पना रडतच म्हणते की ही प्रिया नक्कीच माझ्या अर्जुन सायलीचा पाठलाग करण्यासाठी, त्यांचा हनीमून करण्यासाठी तिथे गेली असणार. पण तिच्यामुळे जर माझ्या अर्जुन सायलीला जरासुद्धा ओरखडा आला ना तर मी या प्रियाला जिवंत सोडणार नाही. तर इकडे सायली अर्जुनला शोधतच जिथे फ्रीज ठेवलेलं असतं त्या रूममध्ये येते. तेव्हा तिला तिथे अर्जुनच्या परफ्यूमचा स्मेल येत असतो. तर सायली म्हणते म्हणजे नक्कीच अर्जुन सर इथेच कुठेतरी आहे. ती लगेच लाईट चालू करते आणि मोठमोठ्याने अर्जुनला आवाज देत असते. त्याच वेळेला सायलीचं लक्ष फ्रीजरकडे जातं. तेव्हा अर्जुन तिथे फ्रीजमध्ये बंद असतो. ते पाहून सायली मोठ्यानेच अर्जुनच्या नावाने ओरडते व खूपच घाबरते कारण फ्रीजला लॉक लावलेलं असतं. सायलीला ते उघडता येत नसतं. काय करावं आता सायलीला समजत नसतं. ती कोणीतरी माझी मदत करा असं मोठमोठ्याने ओरडत असते परंतु कोणीही मदतीसाठी येत नाही. त्यानंतर सायली चाकूच्या साह्याने त्या फ्रीजरचा दरवाजा उघडते. तिच्या हातातून रक्त येत असतं. त्यानंतर ती सायलीला बाहेर काढते. तर अर्जुन हा श्वास कोंडल्यामुळे पूर्णपणे बेशुद्ध पडलेला असतो. सर्व लोक म्हणत असतात की हा व्यक्ती जगणं आता अशक्य आहे कारण यांचा श्वास तर बंद पडला आहे. डॉक्टर इथे येईपर्यंत यांना कोणीतरी तोंडाने श्वास द्यायला हवा कारण तरच हा व्यक्ती जगू शकतो, नाहीतर हा कोमात जाईल. तेव्हा सायलीला मोठा धक्का बसतो. तिच्या पायाखालची जमीन हादरते. सायली काहीही विचार न करता स्वतःच्या तोंडाने अर्जुनला श्वास द्यायला सुरुवात करते. ते पाहताच प्रिया कोमात जाते. काही वेळानंतर अर्जुन शुद्धीवर येतो. तर सायली म्हणत असते अर्जुन सर मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. मित्रांनो आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.